किती या काळाचा सोसावा ओळसा, किती या काळाचा सोसावा ओळसा. काय केलं त्या काळानं? लागला सरिसा पाठू पाठी. सतत आमच्या मागं लागलाय तो काळ. याच्यासाठी एक करावं समाजानं, हे तुकोबारायांचं अंतःकरण आहे. 184ची करा सोडवन. किती सोपा उपाय आहे. 84 लाख योनीतून सुटका करून घ्या. म्हणजे रिघाया शरण पांडुरंगा. परमात्मा श्री पांडुरंग तो सर्व शरणागताचा शरण्य असा आहे. त्याची शरणागती आपल्या उभ्या आयुष्यामध्ये पूर्णत्वाने व्हावी, तरच आपण माणूस म्हणून जगण्याला यथार्थ आहोत. नाही तर सर्व अनर्थ मस्तकावर वाजतो. स्वभाव आहे बाळो. उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजन म्हणजे जन्मला की मरण हे त्यानं बरोबरच आणलेलं असतं, म्हणून सांगाते शब्द आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते. आणि संग आलेलं मरण हे आम्हाला पुन्हा लगेच जन्माला कुठेतरी पाठवतं. म्हणून उत्तरार्धास आहे, मरते उपजते सवेची ते. मेलेलं असतं ते कुठंतरी लगेच जन्माला येतं. काही बंधन आड येतात, त्यामुळं थोडासा वेळ लागतोच. पण पुनर्जन्म आहेच आहे. कारण कर्मानुगो गच्छती जीव एक. जसं ज्याचं कर्म आहे तसा त्याला पुढचा जन्म मिळतो. ज्ञानोबारायांनी तर फार मोठं सोपं केलं. आगा अंती जयाजे आठवे, तो तेची गती ते पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा. शेवटचा श्वास तुमचा आमचा जातो, एक दिवस जाणार आहे. ज्यांच्या श्वास संख्येचा शेवट झाला, शेवटी त्याचं गोड जेवण असतं. पण ज्याचा गोड जेवणाचा कार्यक्रम आपण पाहतो, पुढं असंच होणार आहे. आपलाही गोड जेवणाचा कार्यक्रम कोणीतरी पाहणार आहे. जन्माला आलं मरण बरोबरच आहे. मेल्यानंतर जन्म आहेच. उपजल्या पिंडा मरण सांगाते. पंचमहाभूताचा पूर्ण संबंध आहे, म्हणून पिंड शब्द आहे. पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश यांचा पूर्ण संबंध आहे. किंबहुना या 5 जणांकडून उसणं आणलेलं हे स्थूल रूप, याचं नाव पिंड आहे.
उपजल्या पिंडा. जन्माला आल्यानंतर कोण किती दिवसाला कोण कोणत्या वेळेला जाईल हे कोणालाच कळत नाही. एकच विरळा असा नरभाद्र असू शकतो, तो मृत्यूच्या अगोदर कित्येक काळानं सांगून ठेवतो मी इतक्या दिवसानंतर जाणार आहे. प्रत्यक्ष देवाचंच ते रूप असतं रे बाळो. ही गोष्ट इतरांना शक्यच नाही. जे पूर्ण अवतारी पुरुष असतील ते हे सहज सांगू शकतात, आमचे इतके दिवस आहेत. दुसऱ्यांची काय हिंमत आहे. उपजल्या पिंडा मरण सांगा ते. एक खेळ आहे. मिळून येतात, एकाएकी कुठं जातात कोणास ठाऊक आहे. पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर. मिळती काष्ठे लोटता पुर आदळे दूर होती खल्लाळी. मोठमोठ्या सरिता माता नद्यांना मोठमोठे महापूर येतात. अनेक प्रकारचं काही रानातलं इकडचं तिकडचं दिसतं न दिसतं, आपण त्याला इतका आनंद वाटावा. कारण हे सगळे गोपाळाची संगती आहेत ना, गोपाळाची संगती आहेत. आनंद आहे. मोठमोठे महापूर येतात. त्या महापुरामध्ये अनेक प्रकारचं नद्या नाल्यांच्या शेतकऱ्यांच्या काठाचं शेताचं काहीतरी लाकूड, काहीतरी शेतातलं कडबा, याला आपण पुरसन म्हणतो, एकत्रित होत असतं. नदीचा प्रवाह सरळ आहे तोपर्यंत ते चालतं. आणि नदीच्या प्रवाहानं वाक घेतला की ते कुठं जातं. आदळे दूर होती खल्लाळी. तसं तुमचं आमचं जीवन अनेकांच्या साथसंगतीतून पुढं चालणारं जीवन आहे. भाऊ बहिणी असतील, इतर नातेगोते असतील, कोणी 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 कोणी. पण हे एक दिवस तुम्हा आम्हाला सोडून जाणार आहे, तर आपण त्या सर्वांना एक दिवस सोडून जाणार आहोत. एक चिंतन आहे, कोणीच कुणाच्या शेवटपर्यंत पुरत नाही, कोणीच कुणाचा साथीदार म्हणून पूर्ण वेळ देऊ शकत नाही. ज्याचं त्यानं उपभोगायचंय, ज्याचं त्यानं पचवायचंय, ज्याचं त्यानं सहन करायचंय, ज्याचं त्यानंच ते पाहायचंय. भल्या नरांना दिसतंय, कर्मबद्ध जीवांना उग भोगायचंय, नाईलाज असतो, त्याचं काही चालत नाही. आणि भलेही नसतात आणि पूर्ण कर्मबद्धही नसतात. आतून काही ईश्वर चिंतनासाठी जागृत झालेले असतात. त्यांना थोडं थोडं कळतंय मरण जवळ आलंय. काही खुणा असतात, पण कितीही कळालं तरी शेवटचं चरण आहे तुकोबारायांचं. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी. एक रहाटी आहे, एक नियम आहे सहज. माळचा रहाट माळीचा दृष्टांत आहे. एक जन्मतय एक मरतय, एक मरतय एक जन्मतय. कित्येक जण गेलेत असे आपल्या डोळ्या देखत. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. सज्जन हो, एक खेळ आहे. कुठून येणं असतं की तुमचं आमचं आपण जीवन जगतो, हत्ती घोडे वाडे जमा करतो. हे कशासाठी हे करत असतील? हे इतका संग्रह केल्यानंतर याच्यापासून फायदा तरी काय? शून्य, काहीच नाही. उलट भयंकर मोठा संघर्ष सुरू होतोस. संग्रहाअंती संघर्ष सुरू होतात. संग्रहाअंती नुसत्या संघर्षात राहून जमत नाही. तो संघर्ष तुम्हा आम्हाला बद्धतेपर्यंत पाठवित असतो.
आलं का लक्षात? घेऊन या छंद माझे माझे वास्तवतेपासून आम्हाला पदच्युत करत असतो. कारण वास्तवता मुक्त आहे, म्हणजे मुळात आपण मुक्त आहोत. ते मुक्ताबाई आम्हाला सांगते तसं, आधी तू मुक्त जीव होता शिरे प्राणिया. बाबा, आसमंतातील सर्व प्राण्यांना मुक्ताबाईचं हे बोलणं आहे. बाळा, तू आज माणूस असशील की पशु असशील की पक्षी असशील की पाण्यातला जलचर असशील की सर्पादी योनी असतील, बाळा तू कोणताही जीव असशील, तू मुक्तच होतास. परी वासने पापिया नाडलासी. पण तुला जन्म झाल्यानंतर कोणती तरी वासना बंधनात टाकते आणि त्या वासनेमुळे तुझा घात होतो. आलं का लक्षात? म्हणून असं कर, ते सोडून दे, एकदम बाहेर पड. झड झडून वहिला निघ हे भक्तीची वाटेला, जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. पाया पडून सांगतो, आजचं कीर्तन खूप वेगळं असतं. इतर कीर्तन खूप सोपे असतात, मला सांगायचे बरंच, पण 12-1 वाजला तर जमतं का काय अडचणच, तसं नाही होणार. हे कीर्तन लवकर होत नाहीत, त्यातल्या त्यात मला तर ते उसरत नाही. हे कीर्तन म्हणजे गोड जेवणाचं कीर्तन. पहिला प्रश्न असतो, हे गोड जेवणाचे कीर्तन करावेच कुणा? म्हणजे कीर्तनकारांनी अजिबात नाही, मोठा धोका आहे तिथं. आता कळत नाही त्याला आम्ही काय करणार आहेत. कोणीतरी एखादा कीर्तनकारी या गोड जीवनाच्या कीर्तनाचा लायक असा हक्काचा असतो, हक्कदार असतो. तो सगळ्यांची ही सीमा नाही. विठ्ठला जो जीव आपल्यातून गेला, माऊली, भागीरथी, सोपान, नाव तरी किती गोड आहे, भागीरथी. भागीरथी माईचं गोड जीवनाचं आज कीर्तन आपण कृतज्ञता म्हणून काहीतरी एक पवित्र भावनेचे, सद्भावनेचे फूल समर्पित करत आहोत. त्या रेड्डी समाजात असा एक नियम आहे, ते गोड जेवणाचं कीर्तन म्हणत नाहीत,
ते सरळ म्हणतात फुल व्हायचं कीर्तन आहे, माळचं कीर्तन आहे. ते बरोबर आहे. माळ म्हणजे फुलाची, आणि फुलच व्हायचं. दुसरं माणसाच्या हात, तुमच्या आमच्या हातात काय? मायबापांनी कितीही सांभाळलं, नात्या गोत्यांनी कितीही सांभाळलं, श्रीमंतांनी सज्जनांनी अन्नदात्यांनी कितीही सांभाळलं, तरी शेवटी जीव त्या जीवाला परत काय फेड करू शकणार आहे? काहीच होत नाही हो. उगा फुल तरी म्हणून फुल व्हायचं. आणि हे भागीरथी माईचं गोड जीवन. इथं पहिला प्रश्न असा असतो, ज्याचं गोड जीवन असतं तो माणूस कीर्तनकाराच्या परिचयाचा असावा लागतो. एक. दुसरी गोष्ट, त्या कीर्तनकारांनी नुसता परिचय ठेवून नाही, त्यांच्या घरी कधी काही घास खाल्लेला असावा लागतो. आणि तिसरी गोष्ट, कीर्तनकार आशीर्वाद देण्यासाठी योग्य पुरुष असावा लागतो. आहे का नाही अवघड? आता या दोन गोष्टी तर मी सांगू शकतो. भागीरथी माईची माझी चांगली ओळख. तसं तर या पवित्र अंदलगाव नगरीत किती कीर्तनं झाली असतील काही सांगता येत नाही. माझे मला म्हणता येत नाही, कारण सांगतो सर्वांच्या समोर. तसा तर माझा पुनर्जन्म झालेला आहे. आता हे 9वं साल आहे, हे पुन्हा जन्मलोय मी. बरेचसे कीर्तन झाले, सर्वांच्या घरादारापर्यंत जाऊन जेवण झाले, सर्वांची ओळख. पण संयोगात वियोग हा ठेवलेला असतो आणि तो होतच असतो. म्हणजे काही दिवस दोस्तीन, काही दिवस ताटातूट. विठ्ठल असं का होतं? भली अशी कर्मरेषा, भली कर्मरेषा भली आहे, तिथं कुणाचं काही चालत नाही. असं होतच, ते होतच. काही दिवस अति जीवलग दोस्त, काही दिवस अति जीवलग दोस्त, पुन्हा लगेच एकदम शत्रुवत जीवन. घात करीन तुझा या. अरे दोघं एका ताटात जेवत होता, ती एकच घास खात होता. असं नाही म्हणे, मला कळालं नव्हतं. होतंय ते, त्याचं काही बोलायचं नाही. पण मी या नगरीत, या पवित्र अंदलगावात प्रत्येकाच्या घरी जेवण झाले. माईची ओळख. आता ते भजनशीलच माणसं, प्राणपती त्यांचे सोपानजी, गोपाळांचे वडील. दुसऱ्या भावाचं नाव काय? गोपाळ, हरिभाऊ. हां, हे सगळे माणसं ओळखीचे. म्हणून तर मला फोन आल्याबरोबर यावंच वाटलं. विठ्ठल चला, कुठंतरी पूर्वीच्या आठवणी अंतःकरणात तेवत राहतात. परमपूजनीय नरहरी महाराज मला घेऊन आले होते या गावाला. आमच्या हनुमंतरावच्या घरी मुक्काम. काय हो, काय सेवा. हनुमंतरावच्या आई वडिलांनी किती जीव घालावा. हे सगळेच भजने हो. परिचय म्हणजे ओळख. शेवटी आता माईची ओळख लेकराला असू नये तर कुणाची असावी. आणि एक बोलतो, तुम्ही सगळे कळते आहेत. जगात ज्यावेळेस आपली स्वतःची नजर बदलली जाईल आणि दोनच व्यक्ती दिसतील. कोणत्या? एक तर बाप दिसावा, नाही तर दुसरी माय दिसावी. जगाकडे बघितलं तर बाप आणि माय हे दोघच दिसावे, तरच कीर्तन करावे. विठ्ठला
पाहे तिकडे बाप पाहे तिकडे बाप माझ्या पाहे तिकडे बाप माझ्या पाहे तिकडे बाप माझ्या विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल पाहे तिकडे बाप माझ्या विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई पाहे तिकडे बाप माझ्या विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे सर्वत्र एक पांडुरंग परमात्मा वास्तव देव कल्पित जीव आणि अज्ञानात दुःख आणि शेवटी शेवटच्या श्वासात भयान मोठा आघात म्हणजे मृत्यू. हे ध्यानात ठेवा. जिकडं पाहावं तिकडं सखी मायेच दिसावी. म्हणे जन्म देणारी माय तसं नसतं. जीवाला उभ्या आयुष्यात किती माईन किती बाप असतील, किती भाऊ आणि किती बहिणी असतील, खूप काही त्याचं चिंतन आहे. म्हणे दिवाळीचा सण आहे, बहीण आली भावाला ओवाळायला. येड्या, एकच बहीण असं मानू नकोस की तू परमार्थिक आहेस, तू महाराज कीर्तनकार आहेस. जे येईल आपल्याकडं ती आपली बहीणच आहे, मायेच आहे. आलं का लक्षात? म्हणून ही भागीरथी माय आमची तरी मायेच. खूप काही वेगळं वाटलं. घरी गेलो, भूक नव्हतीच पण भाकर खाल्लीच. गोपाळचा शब्दच मोठा गमतीचा आला, हे घ्यावंच, हे घास खाच. मलाही वाटलं माईचा प्रसाद आहे, खावाचा, आता इलाज नाही त्याला. असो, या तीन गोष्टी आता शेवटी आशीर्वाद देऊन वैकुंठापर्यंत पाठवणं माझी हिंमत आहे का नाही. आता मी सांगत कसं बसू? माझ्याकडं किती संपत्ती आहे हे कुणी सांगत नाही. पोरं किती आहेत सांगतील, गाडी किती आहे, गाड्या किती आहेत सांगतील, तुमच्याकडं बैल किती आहेत सांगतील, फार तर शेत किती आहे ते सांगतील, पण किती पैसे आहेत नाहीत सांगत. आमच्याकडे कशी महाराज नाही 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 तेवढे नाही, तर असतील उगा 4-2 लाख उगा ते लेकरासाठी. नाही, तुझ्याकडं 4-2 कोट अब्जे असू दे, आम्हाला देणं घेणं नाही, पण कुणासमोर खरं बोलावून कुणासमोर खोटं बोलावं ही अक्कल माणसात असणं अति गरजेची आहे. आयुष्य मर्यादा समाप्त होत असते, एकाएकी ताटा तूट व्हायला सुरू होते. अंतकाळी मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी, ऐसे जानोनी मान, ऐसे जानोनी मान, मनोनिया शरण आलो तू
ते जाणून मनती जाणूची केती चरण में आलो तुझ अंतकाले में परदेसी ऐसे जाणून मनती मनोनिया रुचि चरण आलो शेवटचा अक्षर अंतकाळी मी परदेशी कोणी जवळ नसतं. भयंकर मोठ्या वेदना होतात. एका महात्म्याने असं गोड चिंतन दिलंय आपल्या वारकरी संप्रदायाला. पहाडावरचे माळरांचे काळे विंचव 1000 विंचव एकदाच चावावे तेवढ्या वेदना अंगात सुरू होतात प्राण जाताना. आणि जवळचे दूर जातात आणि दूरचे जवळ येतात. पाषाणासारखा अंधार डोळ्यावर येतो ऐसा जाणो निर्धार. मगमज आलासे गहीवर दाही दिशा अंधकार मगमज काही न सुचे. जणू काय पाषाण बसलाय डोळ्यावर मोठा 1000 मैल उंचीचा पाषाण. तेवढा अंधार येतो बाळो तरी पण कुडीतून जीवरूपी पक्षी उडून जायला तयार नसतो. म्हणून हे यमाचे दूत भयंकर कठोर अंत करणार. चल नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा. ओढाळ सापडे जैसे धान्या चोर यातना धरी जेतो. त्या यमाचे भयंकर मस्तीतले दूत एकदम जीवरूपी पक्षाला बाहेर ओढून काढतात. गेला गेला भयंकर बोबाट होतो. रडपड सुरू होते. कुणाचंच काही चालत नाही. अहो म्हणे माय जवळ आहे बाप जवळ आहे काय करतेल काय होय. डोळ्यात रडू येतंय रडू अंतकरणात काही आठवणी येतात. रडल्याशिवाय दुसरं काहीच मार्ग नाही. नवमास गर्भवासी कष्ट झाले ज्या मातेशी ती तव निष्ठुर झाली कैशी अंती दुरी राहिली. वाटल्यास ती कासावीस होते काहीतरी करील गर्दा करील म्हणून कोणीतरी तिला लांब नेऊन बसवतं. माय आहे ना. बाप जे जे बापाची आवड मुखी घालून करी कोड. जेव्हा लागली यमओढ तेव्हा दुरी राहिले. बंधू बहिणीचा कळवळा ते तू जानशिरे दयाळा. जेव्हा पडली यमश्रंखळा तेव्हा दुरी राहिले. मित्राले गोत्राले शेखी स्मशानी परतले. दोस्त आले होते ओळखी पाळखीचे आले होते. मेले वाटते विठ्ठल महाराज चला मातीला जाऊ आले होते. पण काय करतील होय. कुणाच्या हातचं काय कुणाचंच काही चालत नाही. देशाचे राजे आले महाराज आले कुणाचंच काही चालत नाही. एकच बोलतो कुणाचंच काही चालत नाही. पण वास्तवतेच्या सख्या दरबारातला एखादा आपला अंतःकरणाचा प्रेमाचा सखा सहोदर वैष्णव आला तर बरोबर मेलेले उठून बसतील. हे सत्य आहे. कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी माहेरी घेल. मेले माणूस जित उठविल वेळ काळा ते ग्रासील का. आळंदीला ज्ञानदेवानी समाधी घेतली कार्तिक वद्य त्रयोदशीला. आणि पुढं सोपानदेवाला समाधी द्यायची. सासवडला तो कार्यक्रम ठरला. सोपानदेव गहीवरून आले. मुक्ताई कासावीस निवर्ती दादाला हंबरडा फुटला. अरे बाळो मी थोरला असून माझे देखत तुम्ही चालला. सोपानदेव एकदम हृदयस्फोट होईल इतक्या उंच आवाजात बोलले. माझा ज्ञानदादा असता तर बरोबर ज्ञानोबा आहे दिव्य शरीराने तिथं समोर उभा ठाकले. सोपान मी आलो की दादा दादा विठ्ठल दादा
सोपानदेव म्हणतात, दादा ज्ञानदादांनी एकच सांगितलं, शांत व्हा. आपण पूर्ण पदाकडे चाललो, आपण आपल्या निजस्थानावर विराजमान होत आहोत. असा एखादा सखा कुणी आला तर मेलेला उठून बसल, तो तरी आता वैष्णवच असावा लागेल. उगबद्ध चोऱ्या माऱ्या केलेली हे कशाला उठतील आणि ह्यांना उठवणार तर कोण आहे? गेले ते गेले, ह्याचं काय त्याचं हे नसतं. ते अधिकारी पुरुषाचं हे चिंतन आहे. सज्जन, माईचं हे गोड जीवन आहे. बाळानं माईच्या अंकावर मांडीवर खेळावं. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोल अनेकाचे नावडती. त्या अवस्थेतून हे कीर्तन करावं लागतं. नावच आहे भागीरथी. म्हणून आपल्या हिंदू धर्मात नावं ठेवताना देखील थोडीशी अक्कल ठेवून नावं ठेवी जावी. नावच निघालेत एवढे, नावच एवढे दुर्गंधीचं एकदम क्षेत्र देणारे नावं निघालेत. घाण सुटते त्या नावापासून असे नावं निघालेत. म्हणून तर हे प्रदूषण इतकं कठोर झालं, कठीण झालं, जाड झालं, पाऊसच पडायला तयार नाही. विठ्ठला माणसांचं वाईट नाव, माणसांचं वाईट आचरण आपलं पूर्वीचं पाप, याच्यामुळे दुष्काळ बघायचे दिवस आलेत. आता हे दुष्काळ नाही तर काय, आजच सांगतो पुढच्या वर्षी तर पेरणी होण्याची शक्यताच नाही. बघा कसं करायचं ते. आत्तापासून नीट दिवे लावले तर काही भाकरी पुरता आम्ही देणार आहोत, आणि नाही तर मग काय माती खावं लागेल, थडथडून मरावं लागेल. विठ्ठला पुण्यकर्म केलं पाहिजे. पवित्र देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरिचे दास जन्म घे, जेथे हरिचे दास जन्म घे, जेथे हरिचे दास जन्म घे, जेथे हरिचे दास. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. मूळ पवित्र आहे. काल कलीचा, वेश मानवाचा, पवित्र देश पवित्र धर्माचा, जिथे की उभा आहे रथ श्रीकृष्ण अर्जुनाचा. कळलं का? त्या देशातले आपण बालबच्चे आहोत. जरा चांगली नावं ठेवा. नाव आहे माईचं भागीरथी. भागीरथी कोण आहे? जगात जेवढे म्हणून तीर्थ आहेत, जेवढे म्हणून तीर्थ आहेत, या सगळ्या तीर्थांची मालकीन म्हणजे भागीरथी माय. आलं का लक्षात? परिशेव माते माझी विनवणी. तुकोबरायांनी लिहिलंय, माय माझी विनंती ऐक. परिशेव माते माझी विनवणी. कोणती विनंती करत आहेत? भागीरथी महादोषा निवारणी. माय तू भागीरथी आहेस. भागीरथी. भगीरथ राजाने तपा अंती शिवरायाच्या जटेतली गंगा खाली धर्तीवर आणली. ती गंगा खाली येता येता जन्हू नावाच्या ऋषीनं ते ब्रह्मगिरीच्या पाठारात गिळून टाकली. हे गेले मग सेवक भगीरथ राजाचे. अरे जन्नू महाराज, गंगा येत होती ना, मग तुम्ही कसं काय पिऊन टाकली? अरे तुमच्यासाठी यायली का? मग त्या जन्नू महाराजानं स्वतःची मांडी चिरली उजवी,
मग जन्हुने गिळली जंधा मग फाडून दिधली. मग मांडी फाडली ती भागीरथी गंगा खाली धरतीवर मोकळी सोडून दिली. आणि ती भागीरथी म्हणजे परिशेव माती माझी विनवणी महादोष निवारणी सकळ तीर्थाची. सगळ्या तीर्थांची मालकीण आहे. म्हणून शाळेत विद्यार्थी जातात आणि गेल्याबरोबर त्या शिक्षकाच्या समोर ते उपस्थिती म्हणून हजेरी देतात. तसं 12 वर्षाच्या काळात प्रत्येक तीर्थानं भागीरथीच्या तीर्थात जाऊन हजेरी देऊन यावं लागतं. आणि 12 वर्षाच्या काळात जे तीर्थ भागीरथीच्या तीर्थात जाऊन हजेरी देऊन येत नाहीत त्या तीर्थाचं तीर्थत्व नियमानं उद्ध्वस्त केलं जातं. हे विष्णू परमात्माकडे हे नियम आहे. बरोबर भागीरथीची भेट 12 वर्षाच्या काळात तुम्ही जर एकदाही नाही घेतली तर तुमचं तीर्थत्व उद्ध्वस्त झालं. कोणीच तिथं काही प्रयत्न करू शकत नाही. भागीरथी म्हणून नावच भागीरथी. आणि भागीरथीच्या पोटी सगळे पवित्र तीर्थ जन्माला येतात. तसं हे सगळे पवित्र लेकरं जन्माला आलेत. हे फार महत्त्वाचं आहे हो. पैसेवान घराणं आहे, सगळं चांगलं आहे, मानपान गल्ली ते दिल्ली सगळं आहे. पण पुढची पिढी आग लावायची पोटाला आली. कुलांगार जन्मलेत, येडे, पूर्वेलाच पश्चिम म्हणून बसतात झालं. दिवस निघाल्यास दिवस मावळ आहे म्हणून झोपायला सुरू करतात. भाकर वाढली तर ताटाच्या शेजारची माती खातात. इतके पागल. पूर्वीचं पाप, बापाचं पाप म्हणून पोटाला आलेला हा वाईट बाळ विठ्ठला बापाचं जबरदस्त पाप म्हणून वाईट लेकरं पोटाला येतात. आणि बापच चांगला असेल तर मग शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. असा हा सुयोगा भागीरथी मातेचे गोड जेवणाचं कीर्तन. आता हे झालं, इथपर्यंत आलो. मी भाकर खाल्ली, ओळख होती माईची, आहेच माईची. आणि थोडंसं गमतीचं चिंतन आहे. आता आश्चर्य वाटेल तुम्हाला. भल्या नरपुरुषांनी कुणी होतं, पूर्वी होतं असा शब्दच काढी जाऊ नये. तुकाराम महाराज होते, ज्ञानेश्वर महाराज होते, असे होते, छत्रपती शिवाजीराजे होते, राष्ट्रपिता महात्मा गांधी. भले नर हे होते म्हणायची सोय नाही, ते नित्य असतात. नित्य आहेत छत्रपती शिवबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी नित्य आहेत. ज्ञानदेव तुकोबा होते म्हणलं की ओळखावं ह्याला काहीच कळालं नाही. पूर्व पश्चिम याला कळतच नाही, अक्कलच नाही. होतेच म्हणायचं असेल तर आमचे बाप होते, आमचे भाऊ होते असं म्हण. आणि ज्याला की असं चिंतन आहे, नाही आम्हा ज्यावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे, याचा अर्थ आहे भले नर नित्य असतात म्हणून माय आमची आहेच असं म्हणावं लागतं बरं. नाहीतर माय मरून गेली, बाप मरून गेला, आता मी एकटा आहे तसं म्हणू नकोस. तुझी जर भावना पूज्य असेल तर तुझा बाप आणि तुझी माय तुला आजही दर्शन देतील. का होत नाही असं? अलौकिक घटना घडतच असतात, पण अपवादात्मक कुठेतरी लाखो मैलाच्या अंतरावर लाखो जनाच्या दरबारातून एखादा विरळा, ते कडवा आहे म्हणू नका, आता विरळा पावे विरळा पावे असं आहे ते. शेवट अतिशय दुर्लभ असलेला, सगळ्यांचं नसतं. आता पंचप्रतार द्रौपदी ते सती, पुढं काय बोलायचं काहीच बोलायचं नाही, पण घडलं कसं ते सत्य आहे. पार्वती मातेचा एका गाईचा तळतळाट म्हणून ही घटना घडली. तसं घडतं ते. पाच पांडव हे पंडुराजाचे म्हणायचे फक्त, पण 4 देवतांचे हे 5 पांडव आहेत. यम, वायू, इंद्र आणि अश्विनी कुमार, याच्यापासून हे 5 पांडव. काय बात आहे. हनुमान एवढा मोठा बहादर वीर, पण वायुसूत. काय गोष्टी घडतात बघा. असं काहीही घडतंय, काहीही होतंय. पुराण पाहितलं, शास्त्र पाहितलं, एकांताच्या पवित्र कुशीत बसून भयान चिंतन केलं तर माणसाला नाही ते दिसतं. पृथ्वीच्या मातीच्या कणाकणात कोण जन्मलंय ते आज दिसू शकतंय. विठ्ठला भविष्य करायची गरज नाही, कुणाच्या कुठल्या कशाच्याच पुरायची गरज नाही. कोण कुठं जन्मलंय
ते जो कोणी सज्जन आहे, ज्याचे डोळे निरागस आहेत, ज्याच्या डोळ्यात फक्त पांडुरंगाची पावलं आहेत, त्याला त्या गोष्टी दिसतात. आता ज्याच्या डोळ्यातच इहलोकीचा धूर भरलाय, त्याच्या डोळ्याला काही गोंधळ दिसतो, ते कीर्तनात सांगायचं नसतं. म्हणून अशा पवित्र दरबारात भागीरथी मातेचं गोड जेवण ही लेकर बाळ करत आहेत. मागही इथं येतच होतो कीर्तनाला, आत्ताही येईन. काय आम्ही काही लोक आत्ताच मरणारे नाहीत, आमचं बरंच आहे विषय, अजून येऊ तर अजून कधी, त्याचं काय. पण एकच गंमत, आजही भाकरी खाल्ली म्हणून ऋण आहे. श्रीमंत श्री शुकाचार्य पांडवाच्या यज्ञातला एकच उष्टा भाताचा शीत उचलतात, चुंचित राघूचं रूप धरून आले होते ना ते यज्ञ बघायला. स्वतःच्या पवित्र रूपाने यावं तर लोक गर्दी करतील, पाया पडतील, नको तो पूजेला घेईल, नाही ती ओढाताण होईल म्हणून वेश बदलला शुकाचार्यांनी. पक्षी राघू, त्याला पोपट म्हणतात, त्याचा रूप धरून आले. यज्ञमंडपाच्या मुख्य दाराला आल्याबरोबर श्रीकृष्ण परमात्मा 4 हाताने उष्ट्या पत्रावळी उचलून चालले होते. अरे बाप रे, पत्रावळी काढी वैकुंठ नायक, धावणिया शुक आला तेथे. आत तर गर्दीच गर्दी, लाखो ब्राह्मण जेवायला बसले होते आणि उष्ट्या पत्रावळी श्रीकृष्ण स्वतः उचलून चालले होते बाहेर टाकायला. ठरवलं, हा वाहे प्रसाद स्वहस्ते अनंत, वेचुनिया शीत घाली मुखी. आता देवाचे हात लागलेल्या पत्रावळी, पंक्तीत काय बसायचंय आणि तिथलं काय खायचंय. देवाच्या हातात आलेल्या उष्ट्या पत्रावळीवरचा एकच भाताचा शीत उचलला चुंचित. एवढाच उचलल्याबरोबर घंटानाद वाजे, लक्षे द्विज पंक्ती अक्षयी वाजती वेळोवेळा. एखादा पवित्र ब्रह्मवेत्ता जर आपल्या घरी येऊन जेवण करेल तर ती वेळ लाखो घंटे पुण्याईच्या पवित्र घंट्याचा आवाज आसमानाला पवित्र करतो. एवढं पुण्य ग्रस्ती लोकांकडून घडतं रे. म्हणून सती, सत्पुरुष, दानशील, याज्ञिक, तपस्वी, अलौकिक, संन्यासी जे का भक्तहन महात्मे ये माझी निजाची धामे, निर्वाळली होमधर्मे श्रोतादिकी. या सज्जनांना जीव घालीत जा कधी कुणी कधी कुणी. विठ्ठला सगळं झालं, येणं झालं, घास खाल्ला. आता गोड जेवण शब्दाचं नेमकं म्हणजे गोड जेवण, गोड जेवणाचं कीर्तन म्हणजे गोड धड करावं लागतं तसं नाही. गोड जेवण सांग की याचं काय होतंय ते. आपलं मूळ स्वरूप गोड आहे, मूळ स्वरूप गोड आहे. रूपाचा संबंध आसक्तीत जडला म्हणून गोड स्वरूप आपणाला कडू लागायला लागलं. आलं का लक्षात. इथं जो जीवरूपी पक्षी आहे, इथं जे आत्मतेज आहे, हे स्वरूप हे गोडच आहे, त्याच्या एवढं गोड काही नाही. म्हणून तर ती ओवी आहे, आत्मसुखाची या गोडिया विटे झोका सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. कोणत्याच इंद्रियाला मान नाही, केवळ आत्मस्वरूपाशी ऐक्य आहे, ते गोड आहे. आणि ते गोड स्वरूप या रूपाच्या दरबारात आलं, त्याला या रूपाची आसक्ती जडली म्हणून गोड होतं तेच कडवट वाटू लागलं. वास्तव त्याचा गोडपणा ढासाळत नाही, पण संग का रंग मन को भी लगता है. संगत लागली ना, अंतःकरणाचं स्वरूप गोड ढासाळत नाही, ते उद्ध्वस्त होत नाही, पण संगती रूपाची आसक्ती जडली. शरीर माझं, डोकं माझं, अंग धुवावं हौस वाटू लागली, हे चिंध्या नेसाव्या हौस वाटू लागली, हे कडूपणा. घर बांधावं वाटू लागलं, जितकं काही जवळ घ्यावं वाटलं ते कडवट. कडवटपणा माणसाच्या मृत्यूसमयी त्या कडवटपणाचा दरबार उद्ध्वस्त होतो. उरलेलं जे गोड स्वरूप असतं ते माईनं बारसं केलेलं असतं. पुढे 13व्या दिवशी गोड जेवण असतं. म्हणून 13व्या दिवशीचं मेलेल्या माणसाचं गोड जेवण म्हणजे कडवट पिंडाचे संबंध तुटले आणि गोड स्वरूपाशी ऐक्य झालं. याच्याबद्दल कोणा एका पवित्र वैष्णवांनी आशीर्वाद द्यावा, त्याचं नाव गोड जेवणाचं कीर्तन. विठ्ठला आशीर्वाद तुम्ही आम्ही कोण देणार, पण महाराष्ट्राची कोस एवढी पवित्र तजेलदार आहे.
श्रीमंत श्री तुकोबाराया ज्ञानदेवांची पवित्र अभंग हे महाराजांचं प्रत्यक्ष स्वरूप आहे. म्हणून मेलेल्या माणसाला आता ते तर मेलं, त्याचं तर सगळं झालं, पण उरलेल्यांना एक सावधगिरी व्हावी आणि त्या सावधगिरीसाठी कोणते शब्द कसे सांभाळावे. कारण भल्या नरांचा पवित्र शब्द हेच खरा उपकार असतो. शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्याशी. मागोनी आली वाट सिद्ध ओळीची तैशी, तरले तर तिगा आणि काही विश्वासी. सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे. आलं का लक्षात? भल्यांचे शब्द हे परोपकाराचं एक देण असतं. म्हणून श्रीमंत तुकोबारायांनी आसमानातील नौखंड प्रथेवरील जेवढे कुणी आहेत, आपलं कुणीतरी मेलंय, आपल्याला खंत वाटते, एवढा प्रसंग आपल्या जीवनावर कसा काय आला रे, आणि तो कुणी आणला असेल का? आला तो पूर्व संबंधाने आला. आयुष्याची संख्या वर्षावर नसते. महाराज तुमचं वय किती झाले? म्हणले 65-66. मग तुमचा आम्ही 71वा वर्षे वाढदिवस साजरा. अजिबात नाही, ती पाप होते. वाढदिवस साजरे करणं म्हणजे पाप आहे. कोणी मानेल ना मानेल, आमचं काही देणं येणं नाही त्याच्याशी. जन्मलिया दिवस दिवसे हो लागे काळाची ऐसे, वाढती करीती उल्हासे उभविती गुडिया. मर हे आम्ही जर एखाद्याला म्हणलं मर तिकडं, तेवढं सण होत नाही. मेलेल्या मड्याकडे बघून कशाला रडता? आगा मर हा बोलन सहाती, मेलिया तरी रडती, परी असते जात न गणिती गही सपने. कसा गहीसपणा आहे? दरदूर सापे गिळजत आहे उभा, की तो माशिया वेटाळी जिव्हा, तैसे कवनी प्राणी लोभा वाढविती तृष्णा. हे कशासाठी कवडी कवडी जमा करत असतील? सज्जन हो, एकच आहे. अज्ञानाचा डोंगर आम्ही मस्तकावर मस्तीने धरलेला असतो आणि त्यामुळं आमची दिशाभूल होत असते. मार्ग चुकले विदेशी एकले, तयावरी झाले दिशाभूल. मग हे जे संत महात्मे आहेत, संत म्हणून कुणी जन्माला आलेत ना, ते या जीवाच्या हाताला धरतात. मग काय करतात? दिशाभूल तयावरी हाती धरून या पाविले घरा, त्याच्या उपकारा काय द्यावे. तुकोबारायांचे शब्द आमच्या हाताला धरतात. म्हणजेच भल्यांचे शब्द हेच भल्यांचं स्वरूप असतं. ज्ञानेश्वरीचा एक ना एक शब्द म्हणजे ज्ञानेश्वर आहेत. गाथ्याचा एक ना एक काना मात्रा रस्वदिग एक ना एक मराठी शब्द म्हणजे बरोबर तुकोबारायांचं स्वरूप आहे. त्यांचे शब्द आम्हाला आमच्या आईशी झालेल्या ताटातुटाचा कोणी धोका दिला त्याचं शुद्ध चिंतन पहिल्या चरणात. किती या काळाचा सोसावा बोला, 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 किती या काळाचा सोसावा बोला. Thank you.
184 कला सोडवय 184 कला सोडवय 184 कला सोडवणे खंत आहे जगात संत है भला नर देवाचं दैवत म्हणून संत पुरुष आजही कालोनकाली सिद्ध आहे देवाला रूपाला यावं लागतं देवाला नाव ठेवलं जातं आणि देवाच्या पोथी पुराणांची संख्या वाढते हा एक फक्त संत करू शकतो देवाला तसं तर माय नाही बाप नाही भाऊ नाही बहीण नाही देवच सर्वांची माय देवच सर्वांचा बाप देवच सर्वांची बहीण देवच सर्वांचा भाऊ आपल्याकडे नाटाचा अभंग आहे ना विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल बहिणी आणि भ्राता विठ्ठले विन चाळ नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित गोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची तो देव आहे व्यापक सिद्ध परम सुगंधीय वस्तूला कोणीच गोत असू शकत नाही व्यापक परम सुगंधीय वस्तूला कोणीच गोत असू शकत नाही तोच सर्वांचं गोत असतो तर त्याला काय गोताची गरज आहे पण गंमत अशी तो एकाकी न रमते एकट्याला थांबू वाटत नाही एकलेन कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 ही भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 ही महाभूते भौतिक भिन्न भिन्न हो ऐसा लाघव्या माया सूत्रधारी एकला एकटाची झाला नानाकारी स्थूळ सूक्ष्म जीव जीवाचे अंतरी तो हा नंद नंदन से बाळ ब्रह्मचारी हो काळ म्हणून तरी तोच जगणारे जीव म्हणून तरी तोच कालकाक्षात जीवाला जगण्यासाठी जे धान्याचे कण म्हणून गरजेचे आहे तो तरी तोच म्हणजे देवच अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वर्णनो हे जाणी जे यज्ञ कर्म म्हणून तर जेवायला बसताना देवाचं नाव घेऊन खावं लागतं जे काय घास असेल ते देवाचं नाव घेऊन खायचं देवाचं नाव न घेताना खाल्लेलं अन्न ते भूत पिशाच्यांचा घास होऊन जात असतो भूताकडे जातं ते तुमच्या तोंडात गेल्यासारखं वाटेल पण भूताकडे जात असतं ते म्हणून तर हे देवाचं नाव न घेताना अन्न खाणारी माणसं भूतासारखं काहीतरी बावळत राहतात विठ्ठला किती खूप मोठं चिंतन असतं भाषा मराठी आहे संत नरांच्या मुखात ही मराठी भाषा देवाने भरवलेली आहे तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी मुखे भक्तांच्या बोलतो आपण अंग संग भिन्न नाही दोघा वेगळाले लेखील जो कोणी तयाचा मेदिनी बहुभार संताच्या मुखातून देव बोलतात किती काळ झाला उगं थोडक्यात सांगायचं आता झाली आता अर्ध्या घंटेची वेळ आहे किती आनंद वाटला मला आज कीर्तनात ते काही सांगता येत नाही किती काळ झाला पाणीच पाणी होतं बरं पाणी तेवढं पाणी कुठे गेलं
बरं गेला असेल कुठंतरी, मग पुढचं काय सांगा की तेवढं पाणी एकदम आटून गेलं, गुप्त झालं, तेज स्वरूपानं त्याला आकर्षित करून घेतलं आणि त्या पाण्यात, तेवढ्या पाण्याच्या वरच्या एकदम निळ्या आकाश जिथं दिसतंय त्याच्याजवळ एक मोठं वडाचं पान होतं. त्या वडाच्या पानावर एक छोटासा बाळ खेळत होता. त्या बाळानं मायेशी संबंध केले आणि एवढं जग निर्माण केलं. विठ्ठल दैवी संपत्तीची ही पवित्र माया, दैवी हेशा गुणमयी मम माया दूरत्यया मामेवे प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. जे एवढ्या मायेच्या प्रचंड दरबारामध्ये नांदतात ते हे जीव, या जीवानी देवाची शरणागती केली तर काहीतरी यांना समाधान आहे. पण गंमत अशी, हे उद्या काय करतील कुणास ठाऊक आहे, पण काळरूपी एक आपला सखा. आता बरेच माणसं काळाला वैरी म्हणतात, काळाच्या पुढे काही चलत नाही, काळ वाईट आहे. काळ अजिबात वाईट नाही. काळ तर आपला सखा आहे. बरं, काळ तर आपला मायबाप आहे. फक्त नावच काळ आहे, नावच काळ आहे, पण अंतकरणात अतिशय अतिशय तजेलदार स्वच्छ आहे. विठ्ठल ज्याला देवदेवता म्हणून तुम्ही पूजा करता ते देवदेवता कधीतरी खोटं बोलतील, माझं तुझं निवड करतील. पण काळ असा एक स्वच्छ जीव आहे, काळ असा एक स्वच्छ जीव आहे, त्याच्या पोटात काहीच काळ नाही. तो कुणाचा जवळचा नाही, कुणाचा लांबचा नाही. वेळ आली की त्याला बरोबर मिठी मारायची, म्हणजे मारायची. पोटचा असो की पाठचा असो, काळनिवाडा करत नाही. म्हणून काळा एवढा इमानदार प्राणी जगात कोणी होणारच नाही. आणि तो काळ कित्येक दिवसाचा आहे म्हणून किती शब्द आहे. पहिला कित्येक, आजचा आहे का ते काळ? देवदेवतांच्या बरोबरीचा तो काळ, देवच काळ रूपाने, काळ रूपे मीची सहारी, गिळतया माझी काळू, तो मी म्हणे गोपाळू, श्वापदांतू शार्दूळू तो मी जाण. थोडासा अभ्यास करावा लागतो. सगळ्यांना काळ होऊनच मी गिळतो. सगळ्यांच्या वनराईचा, सगळ्यांच्या चतुष्पाद प्राण्यांचा राजा सिंह आहे, शार्दूल तो मी. तसा सगळ्यांचा काळ मायबाप आहे, तोच सखा आहे आणि तोच तुमचं सर्व काही खालीवर करतो. खाली पृथ्वीत जन्म देतून वर घेऊन जातो तोच. कधीपासून? म्हणून तर किती आहे, किती किती. एखादा सावकार असला ना गरीबाकडे, त्यानं पैसे दिले असले व्याजानं, तर ते म्हणते किती झालंय रे, तुला ध्यान आहे का नाही? आमच्यासारखं एखादं भुकी अजून आलं, खादाड भाकरीनं मिळालेलं बसलं जेवायला, मग ते जीव घालणारा म्हणतो किती किती खायचं आहे, काही भान आहे का नाही तुम्हाला? किती 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 किती. अनादिकाल गेला, त्यावेळपासून काळही आहे, जीव आहे. या काळानं या जीवाला ओळसा, ओळसा शब्द आहे. किती या काळाचा सोसावा ओळसा. ओळसा म्हणजे त्रास, स्पष्ट शब्द आहे. ओळसा म्हणजे फिरविणं. किती त्रास द्याला हे काळ आम्हाला. किती या काळाचा सोसावा ओळसा. कित्येक युगापासून कधी कौरव पांडव होते, कधी रामराज्य होते, कधी राजा दशरथ पुत्रवनात चाललाय म्हणून रडून मेले, ते काळ आम्हीच बघितलेत. विश्वामित्राने दुसरी सृष्टी तयार करण्याचा प्रयत्न केला, भयंकर धाडस केलं, त्याचं ते कौतुक बघणारे आम्ही आज जिवंत आहोत धर्तीवर. ज्ञानदेवादी युग पुरुषांच्या आळंदीत 108 समाध्याचा असा सोहळा झाला. ही 108 नंबरची समाधी आहे. आत्ताच घेतली समाधी नाही, समाध्या अशा तिथं 108 झाल्यात बाळा. ते त्या काळापासून आम्ही किती किती दिवस गेले त्याचं आहे का? बरं, राम अवतार, कृष्ण अवतार, पांडवाचा अवतार ही एकदा झाली नाही, कित्येक असे झाले. ते कित्येक कित्येक वेळेस आले आणि गेले. आपण म्हणतो ना कित्येक दिवस येतात, किती दिवसानं दिवस उगवतोय, किती दिवसानं चंद्र येतोय, किती या म्हणजे समोर असलेल्या वास्तवतेच्या दरबाराचा छेद करणारा
आणि आम्हाला कुठंतरी घेऊन जाऊ पाहणारा. म्हणून या किती या काळाचा. काळ म्हणजे देवाचं शुद्ध स्वरूप. काळ म्हणजे तुमच्या आमच्या जन्माची व्यवस्था लावणारा. इथं 3 शब्द सांगत जावे: व्यथा, अवस्था आणि व्यवस्था. व्यथा माईच्या पोटात असते. काय सांगू गर्भीची यातना, या व्यथा. आलं का लक्षात? जन्मल्यापासून मरेपर्यंत शेवटचा श्वास जाईपर्यंत अवस्था असतात. काय अवस्था झाली हो, 100-200 एकर जमीन होती हो, भीक मागाले हो, काय अवस्था आहे हो. काय मानाचा माणूस होता, रस्त्यात तुकडे मागालाय हो, काय अवस्था झाली हो ह्याची. काय भारी होता, कुठेही गेला तर सगळं जग पाया पडत होतं. बघा आता त्याला कोणीच. काय अवस्था झाल्या. माईच्या पोटात व्यथा, जीवनभर अवस्था आणि मेल्यानंतर होत असते व्यवस्था. बरं का सुरेश महाराज, मेल्यानंतर होत असते व्यवस्था. या विठ्ठल. होत असते व्यवस्था. म्हणून ओळसा या काळानं आम्हाला फिरवलंय. किती या काळाचा सोसावा ओळसा, यानं फिरवलंय आम्हाला. कित्येक वेळेस फिरवतोय. आलं का लक्षात? बरं, फिरवून कुठं थांबतोय हो. एकदम हातपाय धुवूनच आमच्या पाठीशी लागलाय. म्हणून लागला सरिसा पाठू पाठी. हातपाय धुवून आपल्या शेतकऱ्यात शब्द आहे. आलास का बाबा हातपाय धुवून? हातपाय धुवून मागच लागलाय. जिथं कीर्तन तिथं दिसतोसच तू. तुम्हाला नाही बरं का? काय गंमत आहे. लागला सरिसा पाठू पाठी. कित्येक दिवसापासून आमची पाठ सोडित नाही. आमचीच नाही, इथं पाठोपाठी लागला सरिसा लागला म्हणण्याचा अर्थ असा आहे, आमच्या बापाला नेलं तरी ह्यानंच नेलं, आमच्या माईला नेलं तरी ह्यानंच नेलं. आलं का लक्षात? आमच्या नात्या गोत्याला नेलं तरी ह्यानंच नेलं. दुसरं कोण नेत आहे? कोण नेत आहे? कित्येक जणाला या काळानं उचलून नेलंय. म्हणून तर प्रत्येक आपचं तुमचं आमचं जीवन म्हणजे काळाच्या तोंडातला घास. सावध राहा. आमचं तुमचं जीवन म्हणजे काळाच्या तोंडातला घास आहे. एवढंच आहे. त्या काळानं तोंडात धरले, फक्त गिळलं नाही. इतकेच होतं. या माझ्या बंगल्यात आहे. मी तरुण आहे. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. माझ्याकडे मोठी जायदाद आहे. मला काहीतरी मान आहे समाजात. मी कुठला तरी अधिकारी आहे. बाळा, काळाच्या तोंडातला तू घास आहे. फक्त तुला गिळायचं राहिलंय. विठ्ठल. मोठ्या इमारतीत नाहीस तू, काळाच्या तोंडात आहेस. अज्ञान कसं झालंय? ज्ञानोबराय दृष्टांत देतात. दरदूर सापे गिळीजत आहे उभा, की तो माशिया विटाळी जिभा, तैसे प्राणीय कवना लोभा वाढविती तृष्णा. तो बेडूक सापानं सगळा गिळलाय, तरी पण तो बेडूक जीभ काढून माश्या खातोय. काय गंमत आहे. दरदूर सापे गिळीजत आहे उभा, की तो माशिया विटाळी जिभा. आता सापानं गिळलंय ही अक्कल बेडकाला यावी का नाही? फक्त आता तोंड बंद करायचं राहिलं, एवढं साप नक्कल करतोय. उभा त्या बेडकाचं तोंड मोकळं ठेवून बघायला कसं करतंय र बघूत. पण तो बेडूक जीभ काढून माश्या खातोय. आता बेडकाला कळत नाही, त्याला ना कळू जाते. चिखल खाणारा प्राणी आहे. बेडकाने चिखल खावा काय ठावा सागर. पण तुम्ही आम्ही मिष्टान्न खातो. आपणाला अकली नसाव्यात काय? आपल्या डोळ्याच्या देखत उदंडची झाले जन्मोनिया. उदंडाचे झाले जन्मोनिया, उदंडाचे झाले जन्मोनिया होनिया गेले रावरंका. उदंडाची झाले जन्मोनिया गेले, होनिया गेले रावरंक, होनिया गेले रावरंक. उदंडाची झाले होनिया गेले, होनिया गेले आपल्या या डोळ्या देखत कित्येक मेले हो.
कुठून आले? गोष्टी तेवढे ऐकतो आम्ही, गोष्टी चालू आहेत ऐक. ते मेले की, ते मेले की, तू मरणारच आहेस की. कलियुगात जन्मलेला पशु पक्षी वृक्ष वेली सगळे आज ना उद्या एकदम गुप्त होणार आहेत बरं का. पण मानवाला 3 वेदांनी अशी एक जबाबदारी दिलेली आहे. माणूस जागा असला पाहिजे. दुसऱ्याचं मरणाचं चिंतन, दुसऱ्याच्या मरणाचा क्षण आपल्या डोळ्याला दिसला, आपण तात्काळ संन्यास घ्यावा. हा मृत्यूचा भाग मी उद्ध्वस्त करीन. म्हणून तर अभंग आहेत आपल्यात उभारायचे. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. म्हणून तर कीर्तन ह्या गोष्टी चमत्काराच्या सोंग करण्याच्या नाही. म्हणले कीर्तन, कीर्तन म्हणजे काय गोष्ट आहे बाळा? कीर्तन म्हणजे तरवारीची धार आहे, तिच्यावरून चालायचं आहे. कीर्तन म्हणजे काळकूट विष पचवण्यासारखी ही अवस्था आहे. सांगतो एक शब्द, लक्ष द्या रे. अगोदर मेलं पाहिजे आणि मरून जगामध्ये आलं पाहिजे, मग गोड जेवणाचे कीर्तन केले पाहिजेत. हे बात आहे. विठ्ठल ज्याला मृत्यूचा स्वतःचा सोहळा पाहता येतो, आपुले मरण पाहिले डोळा, आपुले मरण पाहिले डोळा, मरण पाहिले आपुले मरण पाहिले डोळा, आपुले मरण पाहिले डोळा, आपुले मरण पाहिले डोळा, आपुले मरण पाहिले डोळा, आपुले मरण पाहिले डोळा. तो झाला सोहळा अनुपमे, तो झाला सोहळा अनुपमे, तो झाला सोहळा अनुपमे, तो झाला सोहळा आपुले मरण पाहिले डोळा, तो झाला सोहळा अनुपमे, तो झाला सोहळा अनुपमे, आपुले मरण पाहिले तो झाला सोहळा अनुपमे, तो झाला या नेत्र कमलाने जग पाहू नये. जग नाशिवंत आहे. जग दिसतं बहिर आकृतीने. 2 अवस्था आहेत, बहिर आकृती, अंतर आकृती. अंतर आकृतीत रमलेला सत्पुरुष असतो आणि बहिर आकृतीत रमलेला बद्ध जीव असतो. भयंकर मोठा अंतर आहे दोघात. जमीन आसमान एवढा मोठा अंतर आहे बाळो. एकच स्वतःचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यानं पाहावा. हे गंभीर आहे, ध्यानात घ्या आणि बघा कुठं चिंतन करून. मी आज असं बोललो, तुम्ही विचारा. ज्याला शुद्ध परमार्थाचा दरबार, हे दीपवाळीत घरं लोक नटवालेत का नाही, हे दारापुढं दिवे बांधणं, हे आवाज करणं, हे बहिराकृतीचं सोंग आहे. खरं तर हे पापच आहे. तुम्हाला राग आला तर मला न पाणी देताल, पण हे पापच आहे. अंतर अवस्थेकडं येणाऱ्याचाच खरा दैवाचा भाग आहे आणि तीच खरी दीपवाळी आहे. आणि ही दीपवाळी नित्य असते. नाही म्हणे आताची दिवाळी झाली, पुढच्या सालला यायची. बाळा, प्रत्येक क्षणात आमची दिवाळी गाजते. विठ्ठल अंतरावस्थेत रमलाय, अंतरावस्थेत रमलाय. 3.5 हाताच्या पिंडामध्ये त्याला सर्व ब्रह्मांड दिसतंय. यमाचे दूत आलेत, चल तुझी वेळ संपली. अरे
माझी वेळ संपली म्हणून तुम्ही आता आलात. माझी तर वेळ मी संपली नाही तेव्हा संपवल्या. कधी संपली? जेव्हा चराचर नव्हते त्यावेळेसच मी माझी वेळ संपवली आणि वास्तव स्वरूपाशी मिठी मारली. तिथंच माझं मरण झालंय. आणि आज जे जगतोय मी ते मरणाचे क्षण बघालोय मी. कसं ताटी बांधतात, कसं स्मशानात नेसतात, मग तिथं नेल्यानंतर ते तोंडावर गौरी कशी ठेवतात. होय, हा 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 काही चलत नाही. शेवटी गोऱ्या संगाती काही चलत नाही बाळ हो. ते तर आम्ही रोजच बघालो की हो. मेल्यास आमच्या तोंडावर गौरी ठेवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मी तर मेलोच तर गौरी ठेवताना मी मोठ्यानं सांगून गौरी ठेवू नका. आता आम्ही गौऱ्या भलत्याच घेतल्यात आमच्या तोंडावर. उगं जाळ लावा. आता कशाला लावा जाळ? कपड्याला लाव की जळतो मी विठ्ठला. स्वतःचं मरण पाहणं म्हणजे निज स्वरूपाला मिठी मारणं आहे. निज स्वरूप म्हणजे प्रभूचे चरण आहेत. प्रभूचे चरण म्हणजे सत्य वचन आहे. जो आयुष्यात कधीच खोटं बोलत नाही त्यानं स्वतःचं मरण डोळ्यानं पाहिलं. जो आयुष्यात दुसऱ्या वस्तूला हात लावित नाही त्यानं स्वतःचं मरण डोळ्यानं पाहिलं. अनुपम्य सोहळा झाला. आणि हा अनुपम्य सोहळा म्हणजे तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. अलग लक्षात देवदेवता आमच्या चरणाचं वंदन करायला आल्यात. ऋषीमुनी आमचं गुण गाऊ लागले. शास्त्र पुराणाचे आम्ही कवच झालो. शास्त्र पुराणामध्ये शुद्ध ज्ञानाच्या ओळी लिहिल्यात. पण त्या शास्त्र पुराणाचा कवच म्हणजे वरचा, आपण त्याला शाळेच्या वरचा पडदा, त्याला आपण वरचा पुष्टा म्हणतो त्याला, ते आमचं जीवन झालंय. मग एवढ्या उंच अवस्थेतून तुकोबराय म्हणतात, बाळा आता तुम्ही एक करा. तुमची आई गेली, तुमचे बाबा गेले, तुम्ही तरी या फेऱ्यात पडू नका म्हणून दुसरं चरण आहे. लक्ष 84 करा सोडवा. लक्ष 84 करा सोडवा. लक्ष 84 करा सोडवा. लक्ष 84 करा सोडवा.
पुरुषार्थ गाजवा, निर्बल होऊन बसू नका. 84 लाख योनीतून सुटका करून घ्या. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 30 लक्ष योनी पशुची घरी, मानवा भितरी 4 लक्ष. या 84 लाख योनी आहेत. एका एका योनीत कोट्यावधी एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. कोटी कोटी मगला के वारा मनुष्य देह. मगला के वारा मनुष्य देह. मगला के वारा मगला के वारा. एक एक योनी कोटि कोटि फेरा. एक एक योनी कोटि कोटि फेरा. एक एक योनी कोटि कोटि फेरा. एक योनी कोटि कोटि फेरा. मतला के वाला मनुष्य देह. मगला के वाला मनुष्य देह. मगला के वाला मनुष्य देह. 84 लाख योनीतून सुटका करून घ्या. कसं शक्य आहे? सहज शक्य आहे, अवघड नाही. त्याला अभ्यास केला नाही तोपर्यंत कोणतंही काही कठीण वाटतं. मृदंग, पेटीचे स्वर, भजनाच्या चाली किती अवघड वाटतात. अभ्यास केला नाही, अभ्यासाचा छंद लावला, लावून घेतला पूर्वपुण्याने, होता होता अभ्यास झाला. आता काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. तसं 84 लाख योनीतून सुटका करणं अति अवघड आहे, मान्य आहे. पण तशी जबरदस्त अवस्थाच उभं केली, तयार केली. पेरणी लागली, पेरणी करायची. अवघड आहे म्हणला. कसं काय? शेतात नांगरून आल्या नाही, पाळी नेली नाही, बी नाही, बैल नाही, अवघड नाही तर काय. आता कशी पेरणी करावी? पण बरोबर पाळ्या घातल्या, नांगरटी झाली, नंतर पाळ्या घातल्या, सगळं दसकट काढी झाली, सगळं झालं, हरळी कुंदा काढली, बी तजेलदार आहेत, ती पण भरून आहे, बैल वाघासारखे उभे आहेत, सगळं सज्ज आहे. आता काय भ्यायचंय? आता काय भ्यायचंय? तसं 84 लाख योनीची सुटका करण्यासाठी जपतपाती साधनं, ईश्वर चिंतन होऊन 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 देवच आमच्या अवतीभोवती क्षेत्र संन्यास घेऊन आहे. तर आता 84 लाख योनीचं आम्हाला भय काय? जर देवच उभा आहे, देव उभा मागे पुढे उभवी पुढे, काय भ्यायचं? सहज आम्ही ती सुटका करून घेऊ. 84 लाख योनीला पायाखाली घालू आणि वर निळ्या आकाशावर आम्ही पवित्र दरबाराचा, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, इथं आमचा पवित्र ध्वज उभा करू. 84 लाख योनीत आम्ही पडणार नाही. पण प्रसंगच असा आहे तुमच्या आमच्या जीवनात. उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते. बाळो, आज तुम्ही आम्ही जिवंत आहोत, उद्या आपल्यातलं कोणी मरणार आहे, कोणी कधी जाणार आहे. जे गेले त्याला पाहून हे हसणार आहेत, रडणार आहेत, चालणार आहे. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटली. राट गाडग्यासारखं आहे. जुन्या काळात राटगाडी होती, ती पाणी शेंदायचे. एक ते मडकं खाली बुडायचं, लगेच ते वर आलं की दुसरं बुडायचं, अशी ती राट गाडग्याची माळ असायची. आणि ते पाणी काढून गावाचे गावं पाणी पित होते. आता तो प्रसंग संपून गेला. हे दृष्टांत तुकोबरायांनी दिलेले आहेत. माळ, राट गाडग्याची माळ म्हणजे ते 5, 4, 5, 6, 7, 8 गाडगे असायची, खाली डेरे,
आणि ते माणसं तसे, ते चाक तसं विहिरीला आडाला बांधलेलं लावलेलं, ते बगाड भरलेलं. आता हे कळणार नाही कुणाला. आणि त्या बगाडावर ते चाक असं इकडं ओढलं की ते एक डेरावरी आला की ते चाकाजवळ आला की असा इकडं घ्यायचा, ते घेतला की लगेच दुसरा, थोडं ओढलं की दुसरा डेरा. ही राहट गाडग्याची राहट माळीचं पाणी शेंदायचं. आता ते कधी या डेऱ्यानं सुटावं, हे डेरा फुटल तोवर हे असंच होणार. माळ गुंतली राहटी, डेरा फुटत नाही, मग पाणी काढीत राहा. तसं तुमचं आमचं मरण होत नाही, साधू संतांची कृपा होत नाही, तर असेच फिरत राहा. धन्यवाद. मी कीर्तन केलं नाही, पवित्र या भागीरथी माईच्या दरबारात येऊन हे आमचे हे सगळे वैष्णव जमा झाले. माझं अंतकरण भारून आलं, वेळही पूर्ण होत आली कीर्तनाची. आता एकच आहे, कित्येक वेळसच्या सख्यत्वाच्या गाठी भेटी, पण तूट होऊ देऊ नका. पाया पडून मी सांगतो, हे कलियुग आहे. माणसं कुणाचं तर काहीतरी ऐकतात, कुणाच्या तर काहीतरी गोष्टीतून ते पूर्णपणानं चिंतन करून घेतात, आणि मग एखाद्या महाराज मंडळीचं नाव निघालं, छेचे त्याचं नाही, आता त्याला आणायचं नाही कीर्तनाला, त्याचं ठेवा. अरे का रे बाबा, अरे जे बहादर वात्सल्य घेऊन जनव्यवस्थेसाठी खास जन्मले, त्यांना विसरणं मोठं दूषण लागतंय बरं का. म्हणून काही बोलायचं नाही, पण सर्वांच्या चरणी विनंती आहे. आमचे विजयजी आलेत, सुरेश महाराज आलेत, हे सगळे कलाकार आहेत. विशेष दौलत गुरुदी आपल्या नरहरी महाराजांच्या बरोबर यांना त्या खेड्यातून फिरावं, आणि आज भागीरथी माईच्यासाठी तुमचं परत दर्शन व्हावं, हे माझं मी परम भाग्य मानतो. आशीर्वाद असू द्या. विठोबा ची करा सोडवन, रिघाया शरण पांडुरंगा. सगळे हे बंधनाचे फासे तोडा आणि पांडुरंगाची शरणागती करा. तो देव. देवा तू आमचा कृपाळ भक्त प्रतिपाळ, दीनवत्सल माय तू माऊली स्नेहाळ, भार सकळ चालविशी तुझ लागली, सकळ चिंता राखणे लागे वाकडे जाता. तो आम्हाला हृदयात ठेवील. देवा तू कृपा करुणा सिंधू, होशी मायबाप आमचा बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, तोडीशी भवबंधू काळपाश, शरणागता वज्रपंजर, अभयदाना तू उदार. सकळा देवा तू अगोचर, होशी अविकार अविनाश. ज्ञानेश्वर मावली तुका म्हणे माळा गुंतली राहाटी, तुका म्हणे माळा
तुका म्हणे माळा गुंतली राहाती 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 लक्ष 84 करा सोड लक्ष 84 करा सोड तुका म्हणे माळा गुंतली राहाती तुका म्हणे माळा गुंतली राहाती
गाडोजाची सुटे फुटली जा फुटली या गाडोजा फुटली या गाडोजाची सुटे फुटली या लक्ष 84 करा सोड लक्ष 84 करा सोड पांडुरंगा रे धया शरणा
रिघाया शरण पांडुरंगा 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 रिघाया शरण पांडुरंगा 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 लक्ष 84 करा सोड लक्ष